वेदला दिलेले कागदपत्र कुठे आहेत? सांग लवकर, सांगतेस की नाही? दादा तू अशी नाही ऐकणार. कागदपत्र नाहीयेत आमच्याकडे. थांबा थांबा, तुम्हाला कागदपत्र हवे आहेत ना? मी देतो तुम्हाला. तिला काही करू नका, सोडा तिला. दादा शांत राहा. सोडा तुम्ही. सांग लवकर. तुझा अर्धा मुर्दाच मारतो. दादा नाले. वेद नदीवर हल्ला करण्याची हिंमत कशी झाली तुझी? सांग, कुणी पाठवलं तुला? कुणी पाठवलं तुला? सांग सांग. तुला कुणी पाठवलंय? कुणी पाठवलंय तुला? सांग. वेद, थँक्स अरे. तू अगदी योग्य वेळेवर आलास, म्हणून आम्ही सगळे सुरक्षित राहिलो. वेद, मी तुझ्याशी बोलून सगळा गैरसमज दूर करणारच होतो. मी तुला भेटायला येतच होतो. अरे बास झालं ऋषी, बास झालं. निदान तू तरी नाही ह्याबद्दल एक शब्दही बोलू नकोस. अरे वेद प्लीज, मी काय सांगतो एकदा ऐकून घे. ऑलरेडी खूप नाटकं झालीत ऋषी. त्यावर तू कळच चढवणार आहेस का? हे बघ वेद, तू उगाच चिडतोयस. ऋषी, माझा काही गैरसमज झालेला नाहीये. पुरता ओळखलंय मी तुम्हाला. आता काय ऐकायची माझी इच्छा नाहीये. काही बोलण्याची सांगण्याची वेळ निघून गेली आहे. खूप उशीर झालाय आता. अजून विश्वासघात नको. वेद प्लीज माझे. ऋषी दादा ऋषी तू तुझं ही माणसं तुला न्यायला आली होती, तुला घेऊन जातील. तू चल. आई तू शांत हो, शांत हो. मी कुठे जात नाही. काही नाही झालं. तू आज तू चल आधी. तू चल, तू ये. वेद, खूप लागलंय. हात लावू नकोस मला. हे तर रक्त येतंय रे खूप. 1 मिनिट. हो, खूप लागलंय.
नलिनी गावडे, माझ्या कपाळावरच्या जखमेपेक्षा ना जी जखम तू माझ्या मनावर केलीस ना ती जास्त खोल झाली आहे. त्याचा त्रास मला जास्त होतोय. ती कशी भरून काढणार आहेस? वेद 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 त्या दिवशी फोन उचलत नव्हता, आज कट करतो ह्याच्यात. नाही सौरभ, फोन कुठला? त्या बाबा तुला फोडतो. जाऊ दे, कागदपत्र आले की बाबांना खुश करणार आहे मी, आज खुश करणार आहे. पण राहिले कुठे यार? हे उचला ना फोन, या ना लवकर. मालक कुठे होता तुम्ही? फोन का ना उचलत होता? कागदपत्र द्या, लवकर द्या. अरे एकमेकांची तोंड काय बघताय? कागदपत्र द्या ना. हो मालक, काम नाही झालं. काय काय तू एक काम सांगितलेलं ते पण. बर जा, निघा तुम्ही, निघा तुम्ही जा. एक मिनिट थांब, माझे पैसे द्या. काम नाही केलं ना, मग पैसे परत द्या. द्या पैसे. अहो मालक, त्यात आमचा काय दोष? ऐन वेळेस तुमचा मोठा भाऊ वेद तिथे आला आणि सगळा गोंधळच झाला. नाहीतर त्या तिघांची मुर्दे पाडून कागदपत्र घेऊनच येणार होतो. दादा हे माझं नाव सांगितलं नाही ना तुम्ही? म्हणजे तुम्ही काय बोललात का तिथे? नाही, माझ्याबद्दल काय विचार तुम्हाला पकडलं तुम्ही काय बोलला नाही ना? माझं नाव नाही ना सांगितलं. अहो मालक, घाबरू नका. आमचं आयुष्य गेलं या धंद्यामध्ये. आम्ही सुपारी देणाऱ्यांचं नाव कधीच नाही पडत. पैसे राहू दे, तुम्ही जा. तुमचे पैसे घेतलेले आहेत अर्धे. तुम्हाला कागदपत्र पण देणार, बाकीचे पैसे पण मी घेणार. दादा काय एवढ्या रात्रीचे इथं काय करतोयस? नाही, कोणाकडे बघत होतास? चेहऱ्यावर 12 का वाजलेत? काय झालं? अरे दादा, तू कुठे होतास हे एवढ्या रात्री? आणि हे तुझ्या रक्त कसं काय तुझ्या? ते जाऊ दे, तू जागा काय? सौरभ, काय चाललंय तुझं? काय अरे, मी तुला ओरडले म्हणून असंच रात्रभर हिंडत बसणारच का इथे? चला तुमचं बाई गप मूर्ख. काय झालं? कशावरून ओरडलीस त्याला? एक ढीगभर कामं सांगितली होती याला, एक काम धड करत नाही रे हा. साधा किराणा नीट नाही आणलाय यांनी आज. सौरभ, निदान घरात तरी नीट मदत करत जा. आता मोठा झालायस तू, आईचा ऐकत जा.
अरे दादा, पण तुझ्या हे रक्त कसं? ते जाऊ दे रे, जाऊन झोप. आई, तू दादाला सांगत होती मी काम करत नाही. तू कधी मला काम करायला सांगितलंस? कधी सांगितलंस किराणा आण, दळण आण? कधी सांगितलंस? हॅलो. हा, निघ. तुमचं हे सगळं जे बोलणं चाललं होतं ना, हे सगळे घोळ नीट ऐकलेत मी. मूर्ख माणूस, दे अक्कल वाटत होता. कुठे होतास रे तू? हा, कुठे होतास? तुझ्या पोटात. चल आता जाऊन झोप. मला यांना सगळं सांगायला पाहिजे जाऊन, आत्ताच्या आत्ता. तेव्हा तू असं का मला नेहमी तोंडावर पाडतोस? कधीतरी मदत कर ना माझी. पुढच्या वेळी मला अक्कल नीट दे. अहो, गाढ झोपलाय हा माणूस. कमाल वाटते मला या माणसाने. गोदावरी इंडस्ट्री नलीच्या घशात गेली म्हटल्यावरती कंपनी जाळून टाकीन असं संतापून बोलणारा हा माणूस असं निर्धास्तपणे झोपू कसं काय शकतो? अहो अहो अहो, अरे काय अहो 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 अहो, मग माझं दिवाळीची पहाटेची आंघोळच घालते आता. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? अरे काय? कोण असणार आहे? 4 वेळा माफी मागते मी तुमची. अरे म्हणून काय आंघोळ घालणार आहेस का? तुमच्या लाडक्या लेकाचे पराक्रम सांगायचे होते ना, म्हणून उठवलंय तुम्हाला. काय झालं आता? नलिनीच्या अंगावर मारेकरी घातलेत त्यांनी. मग काय वाजंत्री पाठवायला पाहिजे होती? मेली का तिकडी ते सांग. काय बोलताय तुम्ही? गोदावरी इंडस्ट्रीचे पेपर चोरायला पाठवलं होतं त्या मारेकऱ्यांना. सोव्हिएत मध्ये चाडवा आला आणि सगळा प्लॅन बॉम्ब बनला. तू रात्रभर त्या पालीसारखी भिंतीवर चुकचुक चुकचुक करत जागी असतेस ना. रात्र जागवतेस तू आणि झोपलेल्या माणसाला उठवतेस. काय कौतुक सांगतेस त्या सौरभचं? कर्मदरिद्री आहे तो. नेहमी उलटसुलट कामं करत असतो. एक लक्षात ठेव, पोलिसांनी जर त्याला पकडलं ना तर मी काय सोडवायला जाणार नाही. चल झोप. कौतुक सांगते. चाललंय या माणसाचं तेच कळत नाहीये मला. सौरभने घोडचूक केली पण तरी हे शांत. यांचं ना काहीतरी प्लॅनिंग बसलं. गोदावरी इंडस्ट्रीसाठी गोदाचा काटा काढणारे हे नलिनीकडून कागदपत्र मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे नक्की. दादा, बॅग का भरतोयस? कुठे निघालास? ऋषी, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. नाही जायचंच कुठं तू ऋषी. मी एकटा कुठेही जात नाहीये. म्हणजे आपण तिघेही जातो. दादा, कुठे जायचंय आपण आणि का? पण तिघेही गाव सोडून निघून चालू. जे काही झालं ना ते खूप झालं आता. दादा, तू काय बोलतोयस? कळतंय का तुला? गाव सोडून जाण्यात का काय झालंय सांग मला. नली, आतापर्यंत जे झालं आणि आजही जे घडतंय ना ते काही कमी नाहीये. दादा, पण त्यात आपली चुकी आहे का सांग? पण आपले शत्रू कमी आहे.
आपल्या वाईटावर उठलीत माणसं, सुखानं जगू देतील का आपल्याला इथं? दादा, आपले शत्रू असले, आपल्यावर आरोप करत असले तरी असं पळून जायचं का? असं गाव सोडून जाणं म्हणजे पळपुटेपणा नाही का झाला? अरे तुझ्या जीवाला धोका आहे. गोदावरी फूड्सचे पेपर तुझ्याकडे आहेत आणि ते बाबारावांना हवे असणार आहेत. त्यांनी काय केलं बघितलंस ना? माणसं पाठवली त्यांनी, चाकू उगारलाय त्यांनी तुझ्यावर. या सगळ्याचा काय अर्थ आहे नली? दादा, बाबाराव खोताना ना हे सगळं डोळ्यात खुपतं रे. आतापर्यंत आपले आई बाबा पण डोळ्यात खुपत आलेत त्यांना, पण म्हणून त्यांना घाबरून असं पळून जायचं? दादा, मी लढेन त्यांच्याशी. नली, अगं तुला का कळत नाही? मी आई, नलीच्या जीवाला धोका आहे. आपण इथं थांबायला नको. उद्याची सकाळ व्हायच्या आत आपण इथून निघून जाऊया. माझं ठरलंय आई, प्लीज ऐका तुम्ही. हो ऋषी, जरा शांत हो. दादा, आणि आपण कुठे जायचं रे? ह्या गावात आपली नाळ पुरलीये. लहानाचे मोठे झालोय आपण या गावात. हे गाव म्हणजे आपली ओळख, आपलं अस्तित्व आहे दादा. आपल्या किती पिढ्या वाढल्यात रे इथे. आणि मला सांग, बाबा निघून गेल्यानंतर आईने काही कमी सहन केलंय का दादा? पण ती गाव सोडून नाही गेली. मी पण हे गाव सोडून कुठेही जाणार नाही. नली, भांडणं मारामाऱ्या हे सगळं आपल्या रक्तात नाहीये. बरोबर बोलतोयस तू, पण असा विश्वासघाताचा कलंक मी माझ्या माथ्यावर घेऊन कुठेही जाणार नाही. तुला एवढंच वाटतंय ना, तर तू कुलूप घाल आणि जा. मी शेतघरात राहीन. नली, तुला का समजत नाही? जरा थांबा. तुमच्या दोघांचंही म्हणणं बरोबर आहे, पण हा निर्णय असा घाई गडबडीत घ्यायला नको. आपण उद्या सकाळी या विषयावर बोलू. ऋषी, आता शांत झोप. दादा, चल आतमध्ये. आई, चल झोपायला. ऐकतोयस माझं? आई, चल, येईल तो. बाबाराव खूप धूर्त माणूस आहे. तू नलीला असं सोडणार नाही. काहीतरी घात नक्कीच करणार तू. अहो, चल. बाई, कुठे गेले? आत्ताच तरी ते छान बोरत होते. बरं, यांना काही मॉर्निंग वॉक वगैरे अशा काही वाईट सवयी पण नाहीयेत. कुठे गेले असतील? फोन पण नाहीये इथे. अहो अहो अहो, कुठे गेलाय हा माणूस? तिच्या डोक्यात काय चक्र सुरू असतं देवच जाणू. फोन करून बघते. हॅलो, अहो काय हे? कशाला केलास फोन? आता तुम्ही मला न सांगता बाहेर गेलात, मग फोन नाही करणार तर काय करणार? इथे चांगले झोपलेले होतात तुम्ही. मी चहा घेऊन आले तेवढ्या वेळात तुम्ही गायब. कुठे आहात तुम्ही? मला वाटलं तुम्ही. अरे बस बस बस, मध्ये एखादं स्टेशन घेशील की नाही? तुझी एकदा गाडी सुरू झाली ना की बोलायलाच देत नाहीस तू. एका अत्यंत महत्वाच्या कामात आहे. इथे कंपनी गेलीये माझ्या हातून. बघा, तिथे खोरत पडू का मी? झाली अक्कल पाजळून झाली. आता मला माझ्या पद्धतीने काम करू दे. वाचा वाचा करून फोनवर माझा उगाच वेळ फुकट घालू नकोस. अच्छा. नव्या मोहिमेवर गेलेले दिसत आहेत फोन. नलिनीला गाठलंय की काय? बाबाराव खोत! बाबाराव खोत, बाहेर या! बाबाराव खोत, बाहेर या! बाबाराव खोत कुठे आहेत? काकू, तुम्ही बाबाराव खोताना बोलवा. विचारा माझी मुलगी कुठे आहे?
लपून बसलाय का आता? बाहेर या. बाबाराव खोत, बाहेर या ना. काकू नक्की काय झालंय ते तरी सांगा. असं का बोलते सरस्वती बहिणी? नली गायब झाली आणि डोक्याला पट्टी कसली? काय लागलं तुला? वेद नक्की काय झालंय? काका मला खरंच काही माहिती नाही. मला आत्ता कळतंय नली. माझी नलिनी सापडत नाहीये. काय केलंय अगं? बोलो ना बाबाराव खोताना बाहेर. मला विचारायचंय माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी अचानक गायब झालीये. सांगा ना तिला कुठे ठेवलंय तुम्ही? कुठं लपवून ठेवलंय माझ्या मुलीला? अहो ती अचानक गायब कशी झाली? नलिनी गायब झाले? अरे देवा. बाबाराव खोत बाहेर. अगं बोलव ना त्यांना. अहो बघा ना माझी मुलगी नाहीये. बाबाराव खोत विचारा ना. सून आहे ना यांच्या घरची? सून आहे ना तुमची? मग कुठे आहे माझी मुलगी? प्रमिला, बाबा कुठे गेला? ही बाई शिमगा करते त्या बाबाच्या नावाने. कुठे गेला? आला का नाही? अहो, म्हणजे मी सकाळी उठले ना तेव्हा ते नव्हतेच. बाहेर गेले असतील बहुतेक. काय बेजबाबदारपणाची उत्तर देतेस? हा, नवरा काय करतो, कुठं जातो, तुला काय कळत नाही? हा, सांगून जात नाही? काकू प्लीज शांत व्हा. काय झालं ते तरी सांगा. अहो काय केलंय आम्ही तुमचं? एवढं काय बिघडवलंय? का त्रास देताय? अहो बघा ना, चढलं माझ्या लेकीला. चढलं. आता कुठे माहित नाही. आधी माझ्या नवऱ्याशी वाईट धरलं, मग मला त्रास दिला आणि आता माझ्या मुलांच्या जीवावर उठले ते. इतकं वाईट केलंय आम्ही तुमचं. का चढताय हो? माणसं नाही आहेत, हे राक्षस आहेत, राक्षस. छळून बाहेर काढलं माझ्या मुलीला यांनी. मला सांगा माझी मुलगी कुठे आहे? आत्ताच्या आत्ता तिला बोलवा. बोलवा ना बाबाराव खोताना. मला विचारायचंय जाब त्यांना. काहीतरी घोळ आहे हे नक्की. हे मला न सांगता इतक्या सकाळी बाहेर पडले म्हणजे यांनीच काहीतरी भयंकर तर केलं नसेल.